बऱ्याच वेळेला काय होतं की ज्वारीचं पीठ हे दळून आणल्यानंतर खूप दिवस झालं तर त्याची नंतर भाकरी येत नाही. म्हणजे हे पीठ जे आहे ते वळणी येत नाही, तर भाकरी करायला गेलं तर ती चिरत असते. तर अशा वेळेला काय करायचं, भाकरीसाठी आपण जे पाणी घेतो ते गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ गरम पाण्यात मळलं की ही भाकरी चिरत नाही आणि छान भाकरी तुम्ही करू शकता. आता जास्त प्रमाणात भाकरी करायची असतील तर थोडं थोडं तुम्ही गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेऊ शकता. आता मला एकच करायची होती तर मी तेवढंच भाकरीपुरतं हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर गरम पाणी यामध्ये टाकून, पाणी गरम आहे तोपर्यंत हे असं उलटण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने तुम्ही थोडंसं थंड पाणी नॉर्मल आपण भाकरीसाठी जे घेतो ते पाणी घेऊन जरी भाकरी मळली तरी सुद्धा मग भाकरी आपली छान होते, चिरत नाही. आणि मळताना जेवढी भाकरी तुम्ही छान मळचाल तेवढी भाकरी चवीला सुद्धा छान होते आणि भाकरी चिरत नाही. छान मस्त बिना चिरता गोल भाकरी करता येते आपल्याला. तर जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळचाल तेवढी भाकरी तुमची छान होते. म्हणजे जेवढं पीठ मळलं जाईल तेवढा चिकटपणा त्या पिठामध्ये उतरतो. आता यामध्ये गरम पाणी तर घेतलेलंच होतं, नंतर सुद्धा भाकरी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि नंतर आता नेहमी जशी आपण भाकरी करतो तशी भाकरी करून बघा. अजिबात ही भाकरी चिरत नाही. खूप दिवसाचं जर जुनं पीठ असेल तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी करून बघा, भाकरी अजिबात चिरणार नाही. तर छान अशी भाकरी होते. पाहू शकता कुठंही भाकरीला अशी जास्त चिरा वगैरे पडलेल्या नाहीत. आणि जर तुम्ही गरम पाणी टाकलं नसतं तर काय होतं की मग भाकरी आपण करायला गेलो तर कडेने सगळी ती चिरत असते. तर मस्त अशी ही भाकरी तयार झालेली आहे. तर आता तव्यामध्ये टाकल्यानंतर याला एका बाजूने आपण पाणी लावून घेतो, त्या पद्धतीने पाणी लावून घेतलेलं आहे. आता हे तुम्हाला भाजून पण दाखवते. बऱ्याच वेळेला काय होतं की गरम पाणी टाकल्यामुळे काही जणांचं म्हणणं असतं की ती भाकरी फुगत नाही, पण असं काही नसतं. तुम्ही भाकरी जर छान मळली आणि केली तर गरम पाण्यामध्ये जरी तुम्ही भाकरीचं पीठ भिजवलं असेल तरी सुद्धा भाकरी फुगते. ज्वारीची असो द्या किंवा कोणतीही, शक्यतो ज्वारीचीच भाकरीचं जर पीठ जुनं झालं तर ती भाकरी फुगत म्हणजे करता येत नाही. बाजरीची वगैरे जुनं पीठ झालं तर भाकरी कडवट होते, पण ती भाकरी आपण मळून करू शकतो. तर बघा मस्त अशी भाकरी झालेली आहे आणि ही भाकरी फुगते सुद्धा. गरम पाण्यामुळे असं काही भाकरी फुगत नाही असं होत नाही, ती भाकरी छान काठोकाठ फुगली जाते. तर नक्कीच पीठ जुनं झालं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गरम पाण्यात भाकरी मळून बघा. आणि नारळातून ओला नारळ ज्यावेळी आपला फोडला जातो त्यावेळी त्यातून खोबरं जर पटकन काढायचं असेल आणि तुम्हाला आहे अशी अख्खी वाटी हवी असेल, एखाद्या मोदकाला सारण करायचं असेल किंवा खोबरं खिसून हवं असेल तर आपल्याला ही वाटी, म्हणजे छोटं छोटं तुकडं झालं तर ते किसण्यासाठी वेळ जातो, म्हणून आहे अशी अखंड वाटी काढायची असेल तर हा नारळ आहे तो गॅसवरती गरम करून घ्यायचा. जास्त वेळ असा गरम केला की तो बघा लगेचच आपण असं चाकून थोडंसं आतनं मोकळं केलं तर हे नारळाची वाटी आहे ती बघा लगेचच आपल्याला अशी निघून येते. एकतर हे जास्त गरम करा किंवा फ्रीजरमध्ये ठेवा. जास्त थंड झाल्यानंतर किंवा जास्त गरम झाल्यानंतर ते असं नारळातून म्हणजे नारळाच्या कवटीतून हे आपल्याला खोबरं आहे ते पटकन काढता येतं. आणि तुम्हाला मग हे खिसण्यासाठी तुम्ही याचा पटकन खिसायला सुद्धा सोपं जातं. म्हणून एकतर गरम करून किंवा जास्त गरम केल्यावर किंवा जास्त थंड झाल्यानंतर हे खोबरं पटकन निघतं. तसे बघा आता पावसाळ्यामध्ये काय होतं की दरवाजाचा प्रॉब्लेम बराच वेळेला येतो. एकतर दरवाजा बसत नाही किंवा निघत नाही, तो जाम होतो, फुगत असतो. तर अशा वेळेला हा उपाय करून बघा. तुमचा पण दरवाजा फुगलेला असेल तर मोहरीचं तेल असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि थोडासा असा जुन्या कापडाचा तुकडा काढून घ्या आणि याच्या मदतीने हा दरवाजा बघा एकदा उघडून म्हणजे बसवला की तो जाम होतो आणि तो काढताना उघडताना तो असा पटकन इझिली निघत नाही, तो अटकत असतो. तर अशा वेळेला आपल्याला हे जे मोहरीचं तेल आहे ते पूर्ण दरवाजाला लावून घ्यायचं आहे. दरवाजा पावसामुळे काय होतं की बाहेरच्या साईडला असल्यामुळे तो ओला होतो आणि ओला झाल्यामुळं चौकट असेल किंवा दरवाजा ते भिजल्यामुळं नंतर असा प्रॉब्लेम होत असतो. म्हणून जर तुम्ही हे जे तेल आहे जर तेल तुम्ही 8 दिवसाला केलं, जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत, एकतर तुमचा दरवाजा सुद्धा खराब होणार नाही सतत पाण्यानं भिजून आणि हा जो प्रॉब्लेम आहे उघडण्याचा झाकण्याचा तो सुद्धा निघून जाईल. तर पूर्ण बाजूला म्हणजे ज्या इथं दरवाजा चौकटीमध्ये बसत असतो त्या बाजूला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि बाहेरच्या साईडला पूर्ण दरवाजाला जरी तेल लावलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकतं.
दरवाजा सुद्धा आपल्या पाण्याने भिजून खराब होणार नाही. यावरती पाणी जरी गेलं तर आपण हे जे मोहरीचं तेल असतं ते जास्त चिकट असतं, त्यामुळे पाणी अजिबात त्यावरती राहत नाही आणि आपला दरवाजा ओला होऊन जो खराब होतो, फुगतो, नंतर तो बसत नाही, तर अशा अडचणी येणार नाही. तर सगळ्या दरवाजाला सुद्धा तुम्ही तेल करून घेऊ शकता. आणि चौकटीला सुद्धा अशा पद्धतीने हे जर ऑइल तुम्ही केलं तर चौकट सुद्धा तुमची खराब होत नाही आणि नंतर दरवाजाचा जाम बसत होता तो सुद्धा अगदी व्यवस्थित होतो आणि पटकन तो इझिली आपल्याला बसवता येतो किंवा काढता येतो. तसेच बघा, ही जी कडी असते ती पण जाम होत असेल तर तिला तुम्ही ना मेणबत्ती घरामध्ये असतेच, असा एखादा छोटासा तुकडा घ्या आणि ही जी मेणबत्ती आहे ती पूर्ण या कडीवरती अशा पद्धतीने लावली तर काय होतं की कडी पण जाम झाली असेल तर ती सुद्धा लूज होते आणि आपल्याला उघडायला किंवा बंद करायला सोपं जातं. अशा पद्धतीने हलकी होऊन जाते. तर आता बघा, दरवाजा पटकन निघतोय लावलं गेलं तरी, आणि अगोदर हा पूर्ण जाम होता, म्हणजे काढायला गेलं तर थोडं त्याला जास्त जोर लावून काढावं लागत होतं, पण आता तेल केल्यामुळे तो पटकन निघतोय आणि बसतोय. तर पावसाळ्यामध्ये 8 दिवसातून हा उपाय केला तर तुमचा दरवाजा अजिबात खराब होणार नाही. त्याचबरोबर ही जी बिजागिरी असते दरवाजाची त्याला सुद्धा तेल करायचं, म्हणजे त्यातून कसला आवाज सुद्धा येत नाही दरवाजातून. बघा, ह्याला पण वेळच्या वेळ ऑइलिंग केलं तर ह्याचा आवाज सुद्धा नंतर कधी येत नाही. तर अशा पद्धतीने नक्कीच पावसाळ्यात तुम्ही दरवाजाची काळजी घेऊ शकता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही जेवताना जर कांदा कट केलेला असेल तर तो संपला नाही, असा शिल्लक राहिला तर कांदा आपण एकतर फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, कारण त्याचा खूप सगळा खराब वास येतो. म्हणून एखाद्या वाटीमध्ये असा कांदा ठेवा आणि त्यामध्ये पाणी टाकून पाण्यात कांदा ठेवला तर नंतर तुम्ही हा कांदा जेवणासाठी यूज करू शकता. म्हणजे जेवण बनवताना एखाद्या भाजीमध्ये घालायचं असेल तर त्याचा यूज होऊ शकतो. पाण्यामुळे अजिबात त्याचा वास येत नाही. आता बघा, लसूण सोलायचं असेल, एकतर पावसाळ्यात काय होतं की ही जी लसणाची टरफल आहे ती पटकन निघत नाही, कारण दमट हवामान असल्यामुळे लसूण हा ओलसर झालेला असतो. तर अशा वेळेला हा जे विस्कर आहे त्यामध्ये जर तुम्ही असा लसूण ठेवला आणि तो गॅसवरती गरम केला तर काय होतं की लसणाचा पाला आहे तो आपल्याला काढायला पटकन म्हणजे निघतो, थोडासा ड्राय होतो आणि त्यामुळे ओला असल्यामुळे लसूण पटकन बघा सोलला जात नाही. तर अशा पद्धतीने ह्यामध्ये तुम्ही लसूण गरम करून घेतला गॅसवरती आणि थोडंसं थंड झालं तर हाताने सोललं तर लगेचच याचा पाला निघतो किंवा सगळ्या पाहू शकता अशा पद्धतीने फक्त याचं एकदा काढलं तरी हा पाला आपल्याला पटकन लसूण सोलला जातो. तर जास्त आता थोडाफार लसूण असला तर आपण तो तसाच सोलू शकतो, पण तुम्ही जर 8 दिवसाचा वगैरे लसूण सोलत असेल तर अशा पद्धतीने नक्कीच गरम करून घ्या. इझिली आपल्याला लसणाच्या पाकळ्या तुम्ही अशा काढून घेतल्या आणि हातावरती जरी चोळलं तर हा लसूण आहे तो पटकन सोलून होतो, अजिबात याला वेळ लागत नाही. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही